नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 5.4 सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल। ह्या प्रकरणातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता। तर आजचा पहिला प्रश्न आहे, दोन नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा। तर बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की दोन नाणी फेकली आहेत आणि त्यांची संभाव्यता काढायची आहे। तर सर्वात अगोदर बघा, एस बरोबर दोन नाणी फेकली असता काय होणार आहे, एकतर दोन्ही छापा येऊ शकतो म्हणून एच एच हेड हेड, किंवा एक छापा आणि दुसऱ्याचा काटा येऊ शकतो म्हणून एच टी, तसेच पहिल्याचा काटा आणि दुसऱ्याचा छापा येऊ शकतो त्यामुळे येईल टी एच, आणि दोन्ही जर काटा आले तर येईल टी टी। तर अशा पद्धतीने आपल्याला हे चार नमुना अवकाश मिळतात, म्हणून इथे लिहायचं नंबर ऑफ एस बरोबर 4। आता पहिली घटना त्यांनी काय दिली आहे बघा, कमीत कमी एक छाप मिळणे, म्हणजे कमीत कमी एक म्हणजे एकापेक्षा जास्त चालेल, म्हणून ए बरोबर। तर पहिला आहे एच एच, त्यामध्ये दोन आहेत त्यामुळे हा चालेल। दुसरा आहे एच टी, त्यामध्ये एक छाप आहे त्यामुळे हा देखील चालेल, आणि तिसरा आहे टी एच, त्यामध्ये देखील एक छाप आहे, म्हणून इथे आपल्याला नमुना अवकाश मिळालेले 3, म्हणून लिहायचं आहे नंबर ऑफ ए बरोबर 3। आता आपल्याला इथे संभाव्यता काढायला सांगितली आहे, तर संभाव्यता काढण्याचं सूत्र आहे पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस। तर इथे नंबर ऑफ ए ची किंमत मिळाली आपल्याला 3 आणि नंबर ऑफ एस आहे 4, तर हे 3/4 आले, तीच ह्या पहिल्या घटनेची संभाव्यता आहे। आता दुसरी घटना पहा, एकही छाप न मिळणे। तर एकही छाप न मिळणे हे फक्त शेवटचा जो नमुना अवकाश आहे टी टी त्यामध्ये शक्य आहे, म्हणून बी बरोबर टी टी। तर इथे लिहायचं आहे नंबर ऑफ बी बरोबर 1। आता इथे पुन्हा संभाव्यतेचं सूत्र लिहायचं आहे पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ बी ची किंमत आहे 1 आणि नंबर ऑफ एस ची किंमत आहे 4। तर हीच या दुसऱ्या घटनेची संभाव्यता आहे। तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न झालेला आहे। आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात। दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा। तर अशाच पद्धतीचा आपण एक प्रश्न मागील सराव संचामध्ये देखील सोडवलेला आहे। तर इथे आपण त्यांचे नमुना अवकाश काढूयात। तर दोन फासे फेकले असता नमुना अवकाश कसे येतील हे आपण अगोदर देखील पाहिलेले आहे। तर इथे सोपा उपाय काय, तर पहिल्या फाशाचा एक आकडा घ्यायचा, एक नंबर घ्यायचा आणि उरलेल्या फाशाचे 1 ते 6 नंबर त्याच्यासोबत लिहून घ्यायचे। म्हणजे इथे बघा, जर पहिल्या फाशाचा 1 घेतला तर दुसऱ्या फाशाचा 1 2 3 4 5 6 असे लिहून घ्यायचे, म्हणून 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6। त्याच पद्धतीने आता पहिल्या फाशाचा 2 आणि दुसऱ्या फाशाचे 1 ते 6 लिहूयात, म्हणून 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6। आता पहिल्या फाशाचा 3 घेऊयात, म्हणून 3 1 3 2 3 3 3 4 3 5 आणि 3 6। पुढे पहिल्या फाशाचा घेऊयात 4 आणि उरलेल्या फाशाचे 1 ते 6, म्हणून 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6। आता पहिल्या फाशाचा 5 घेऊयात, म्हणून 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6। आणि आता शेवटी पहिल्या फाशाचा 1 आणि दुसऱ्या फाशाचे 1 ते 6, म्हणून 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6। तर अशा पद्धतीने हे आपल्याला एकूण 36 नमुना अवकाश मिळालेले आहेत, म्हणून इथे लिहायचं आहे नंबर ऑफ एस बरोबर 36। आता त्यांनी पहिली घटना बघा काय दिलेली आहे, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे। कमीत कमी 10 असणे म्हणजे 10 पेक्षा जास्त चालेल। तर इथे ए बरोबर, इथे 4 आणि 6 ची बेरीज 10 आहे, त्यानंतर 5 5 ची बेरीज 10 आहे, त्यानंतर 5 6 ची बेरीज 11, पुढे 6 4 6 5 आणि 6 6। तर असे एकूण हे 6 नमुना अवकाश मिळालेले आहेत, जिथे अंकांची बेरीज ही 10 किंवा 10 पेक्षा जास्त आहे, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 6। आता इथे देखील संभाव्यता काढायची आहे, म्हणून संभाव्यतांची
सूत्र लिहायचं आहे पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. तर नंबर ऑफ ए आहे इथे 6 आणि नंबर ऑफ एस आहे 36. आता इथे बघा 6 1 6 आणि 6 6 36 म्हणून बरोबर 1/6. तर ही आपल्याला घटना ए ची संभाव्यता मिळाली. आता घटना बी पाहूयात. तर तिथे त्यांनी सांगितलं आहे की पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे गरजेचे आहे. तर इथे सर्वात मोठा अंक आहे 6 6 आणि त्यांची बेरीज आहे 12. तर 33 ही बेरीज येणारच नाही म्हणून बी बरोबर. आणि हा बीचा जो संच आहे तो रिकामी लिहायचा आहे म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 0. आता इथे संभाव्यतेचं सूत्र पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ बी ची किंमत आहे 0 आणि नंबर ऑफ एस आहे 36. आता 36ने 0ला भाग दिला म्हणजे उत्तराला 0. पुढे घटना सी. इथे त्यांनी अट दिली आहे पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे गरजेचे. तर बघा 2 1 मध्ये पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे. त्यानंतर 3 1 3 2 4 1 4 2 4 3 पुढे 5 1 5 2 5 3 5 4 आणि 6 1 6 2 6 3 6 4 6 5. ह्या सर्वांमध्ये पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे. हे एकूण 15 नमुना अवकाश मिळाले म्हणून नंबर ऑफ सी बरोबर 15. तर पी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी छेद नंबर ऑफ एस. तर नंबर ऑफ सी आपल्याला इथे मिळालेले आहेत 15 छेद नंबर ऑफ एस आहेत 36. तर आता 15 आणि 36 या दोघांनाही 3 ने भाग जातोय म्हणून 3 5 15 आणि 12 36 म्हणून हे उत्तर आलं 5/12. तर बघा अशा पद्धतीने आपला हा दुसरा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे. आता आपण तिसरा प्रश्न पाहूयात. तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एका पेटीत 15 तिकीटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही आणि पुढे त्यांनी 2 अटी दिलेल्या आहेत समसंख्या असणे आणि 5च्या पटीत असणे. तर आपण सर्वात अगोदर इथे नमुना अवकाश लिहून घेऊयात. म्हणून एस बरोबर तिथे 15 तिकिटे आहेत आणि 15 तिकिटावर 1 ते 15 संख्या लिहिलेली आहे म्हणून इथे एस म्हणून इथे नमुना अवकाश लिहून घ्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर एकूण हे नमुना अवकाश मिळालेले 15 म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 15. आता पहिली घटना पाहूयात जिथे अट आहे समसंख्या असणे. तर बघा इथे एकूण समसंख्या कुठे मिळालेल्या आहेत त्या लिहून घेऊयात. म्हणून ए बरोबर पहिली समसंख्या आहे 2 नंतर 4 पुढे 6 8 10 12 14. तर इथे आपल्याला एकूण 7 नमुना अवकाश मिळाले जिथे समसंख्या आहे म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 7. तर पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ ए ची किंमत आहे 7 नंबर ऑफ एस ची किंमत आहे 15. आता घटना बी पाहूयात. संख्या 5च्या पटीत असणे म्हणून बी बरोबर 5च्या पटीत असलेली संख्या पहिली संख्या आहे 5 नंतर 10 आणि 15. हे 3च नमुना अवकाश आपल्याला इथे मिळत आहेत म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 3. म्हणून पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ बी आहे 3 छेद नंबर ऑफ एस आहे 15 बरोबर 3 1 3 आणि 3 5 15 म्हणून 1/5. तर अशा पद्धतीने आपला हा तिसरा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे. आता आपण चौथा प्रश्न पाहूयात. चौथ्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकांपासून 2 अंकीय संख्या तयार करा. तर अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपण मागील सराव संचामध्ये सोडवलेला आहेच. म्हणून एस बरोबर जर पहिली संख्या आहे 2 ती संख्या आपण दशक स्थानी घेऊयात आणि संख्या बनवूयात. तर 2 दशक स्थानी घेतले आणि त्याच्यासोबत एकक स्थानी 2 घेतले तर 22 तयार होऊ शकते. मात्र त्यांनी सांगितलं की अंकांची पुनरावृत्ती करायची नाही म्हणून 2 सोबत 3 घेऊयात होईल 23 2 सोबत 5 25 पुढे 27 29. आता दशक स्थानी 3 घेऊयात म्हणून 32 33 तयार होईल पण ती आपण करायची नाही 35 37 39. आता पुढे 5 दशक स्थानी घेऊयात 52 53 55 करायचं नाही
57, 59. आता 7 दशक स्थानी घेऊयात, म्हणून 72, 73, 75, 77 बनवायचं नाही, 79. आता 9 दशक स्थानी घेऊ, म्हणून 92, 93, 95, 97 आणि 99 बनवायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने एकूण ह्या 20 संख्या बनल्या, म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 20. आता घटना ए पाहूयात. त्यांनी सांगितलं आहे की ती संख्या विषम असेल. तर विषम संख्या कुठे कुठे आहे ती आपण आता लिहून घेऊयात. म्हणून ए बरोबर पहिली विषम संख्या आहे 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. तर अशा ह्या एकूण 16 विषम संख्या मिळालेल्या आहेत. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 16. म्हणून पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ ए ची किंमत मिळाली आहे आपल्याला 16 छेद नंबर ऑफ एस आहे 20. आता बघा इथे 16ला आणि 20ला 4ने भाग जातोय, म्हणून 4 चोक 16 आणि 4 25, म्हणून हे उत्तर आलं 5/4. आता घटना बी पाहूयात. ती संख्या 5च्या पटीत असेल. तर बघा पहिली संख्या आहे 25 जी 5च्या पटीमध्ये आहे, नंतर 35, 75 आणि 95 अशा एकूण 4 संख्या मिळाल्या ज्या 5च्या पटीत आहेत. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 4. आता पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ बी आहे 4, नंबर ऑफ एस आहे 20. आता इथे देखील 4ने भाग जातोय, 4 एके 4, 4 25, म्हणून हे उत्तर आलं 1/5. आता शेवटचा प्रश्न पाहूयात. योग्य रीतीने पिचलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. आणि त्यांनी 2 अटी दिल्या आहेत. एका कॅटमध्ये 52 पत्ते आहेत हे आपल्यालाही माहिती आहे आणि गणितात देखील सांगितलं आहे. म्हणून आपण 1 ते 52 इथे लिहायचं नाही, त्याऐवजी आपण इथे लिहूयात एस बरोबर इस्पिक पत्ते 13, किल्वर पत्ते 13, चौकट पत्ते 13 आणि बदाम पत्ते 13. तर हे एकूण 52 झाले, म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 52. आता पहिली घटना पाहूयात. घटना ए एक्का मिळणे. तर इथे 4 पद्धतीचे पत्ते असतात, इस्पिक, किल्वर, चौकट आणि बदाम, म्हणून 4 पद्धतीचे 4 एक्के इथे मिळू शकतात. तर इथे लिहून घ्या ए बरोबर इस्पिक एक्का, किल्वर एक्का, चौकट एक्का किंवा बदाम एक्का. तर एकूण हे 4 मिळाले, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 4. आता पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ ए आहे 4, नंबर ऑफ एस आहे 52. आता इथे अंश आणि छेदाला दोन्ही ठिकाणी 4ने भाग जातोय, म्हणून 4 एके 4, 13 चोकी 52, तर उत्तर आलं 1/13. आता पुढे घटना बी इस्पिक पत्ता मिळणे. तर इस्पिक पत्ता इथे 13 आहेत. तर इथे नमुना अवकाश 1 ते 13 असं लिहिण्यापेक्षा बी बरोबर इस्पिक पत्ते 13, म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 13. म्हणून पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ बी मिळाले आहे 13 आणि नंबर ऑफ एस आहे 52. तर इथे 13ने पूर्ण भाग जातोय, 13 एके 13, 13 चोकी 52, म्हणून 1/4. तर अशा पद्धतीने आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील ह्या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. ह्या प्रकरणातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.